तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण प्रॅक्टिस सेट थर्ड 3.1 घेऊ. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन. So ACD is an exterior angle. Angle A equal to 70, B equal to 40. Find the angle ACD. जर ACD जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर आपल्याला कोणता थेरम वापरावा लागेल? थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल, जो की आपल्याला माहिती आहे. सो बाय युजिंग theorem of remote interior angle of a triangle काय आहे की angle ACD equal to angle A plus angle B. angle A किती आहे? 70 डिग्री, angle B 40 डिग्री. सो angle ACD किती मिळेल आपल्याला? 110. ACD equal to 110. हा आहे क्वेश्चन नंबर 1. सिमिलरली क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलंय? इन ट्रायंगल PQR angle P equal to 70 degree, angle Q equal to 65 degree. Find the measure of angle R. angle R काढायचं. तर आपल्याला माहित आहे sum of the angles of a triangle is 180 degree. So angle P plus Q plus R equal to 180 degree. Sum of angle sum property of a triangle. Angle sum property of a triangle. So we know the angle of P 70 degree plus angle Q किती आहे? 65. angle आपल्याला काढायचा equal to 180. So 70 plus 65 किती? दोघांचे ऍडिशन 135 प्लस अँगल R इक्वल टू 180. स्टेप वाईज लिहायचं, स्टेपला मार्क्स असतात. सो अँगल R इक्वल टू 180. हे प्लस 135 तिकडे गेला काय होईल? -35 होईल. सो अँगल R इक्वल टू किती? 45 डिग्री. सो अँगल R इक्वल टू 45 डिग्री. असा सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण. तो पण फार इझी आहे की 3 angles are given. फर्स्ट किती आहे? x डिग्री, दुसरा आहे x minus 20 डिग्री आणि थर्ड आहे x minus 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल म्हणले तर तेच प्रॉपर्टी वापरायची आहे. सम ऑफ द अँगल्स आर 180. So x plus x minus 20 plus x minus 40 equal to 180. Same angle sum property of a triangle. Angle sum property of a triangle. So x 1x and here x and here किती झाले? 3x. 1x 2x 3x. So 3x minus minus addition sign of minus. Sign mistake होऊ देऊ नका. Minus 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 20 minus 40 minus 60. equal to 180. So 3x equal to 180. हे मायनस इकडे गेला काय होईल? प्लस होईल. सो 3x equal to किती? 240. सो x equal to 240 divided by हे मल्टिप्लाय मध्ये इकडे गेला काय होईल? डिवाइड होईल. सो 3 8 जा 24. सो x किती भेटेल? 80 डिग्री. बट आपल्याला काय सांगितलंय? फाइंड द ईच अँगल म्हणले. म्हणजे फर्स्ट अँगल काय येईल? x डिग्री इक्वल टू किती आले? 80 डिग्री आले. नेक्स्ट x minus 20 म्हणजेच 80 minus 20 म्हणजे किती आला? 60 डिग्री. थर्ड x minus 40 equal to 80 minus 40 equal to 40 डिग्री. सो each 3 angles are 80 डिग्री, 60 डिग्री आणि 40 डिग्री. सगळ्यांची ऍडिशन किती आली पाहिजे? 180. येतात का? येते. 80 plus 60 140 plus 40 180 आहे. क्वेश्चन नंबर 4. ट्रायंगल हा चॅप्टर फार सोपा आहे. याच्यामध्ये काय करायचं? फक्त अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल, थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल, अँगल्स लिनियर पेअर, त्याशिवाय बाकीच काहीच येणार नाही. वर्टिकली अपोज्ड अँगल, असे बेसिक गोष्टी आहेत जे की मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेले पॅरलल लाईन्स मध्ये. करस्पॉन्डिंग अँगल्स, जर दोन लाईन्स पॅरलल असतील आणि ट्रान्सव्हर्सल असेल तर हे काय? करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, अँगल्स लिनियर पेअर. त्याशिवाय ट्रायंगल या चॅप्टर मध्ये काही नाही.
त्याच्यामुळं होऊन जाईल.